चला फायनली आम्हाला दिघी म्हणून दत्तनगर म्हणून रिक्षा भेटली. आम्ही रिक्षा पकडली. निघालो आम्ही पुन्हा स्टेशनला जाताना तुम्ही काय हा मोसम बघायला ढगाळ असं वातावरण झालं. ढगाळ वातावरणामध्ये म्हटलं पाऊस येतोय वाटतं. मी काय तिघं जण बसलेलं आणि माझा मित्र नेहमी जोक मारत असतो. जोक मारता आम्ही पोचलो ना भाई पुन्हा स्टेशनला. पुन्हा स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशनला पोचलो. रेल्वे स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही तिकीट घेतलं केली ना भाऊ. आम्ही आतमध्ये एंट्री केली. आता नवीनच चाललो म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं तिकडलं. आम्ही चाललेलो थोडं मित्राचं काम होतं त्याच्यामुळे तो मध्येच जोक मारत होता. अरे त्या ट्रेन खाली ठोकली तर काय होतं. म्हणलं काय नाही होणार. म्हणजे फक्त लूज शर्ट घातलं मरशील काय. भाऊनी जोक मारायला सुरुवातच केली. मग काय त्याला सांगत होतो. सांगता म्हणतो नवीन ओळख झाली म्हणजे आम्ही त्याला विचारलं तुला कुठे जायचं होतं मुंबईला. काय आम्ही ट्रेन बघत बसलो होतो म्हणजे आमची ट्रेनची वाट. हा नवीन ओळख झाली त्याच्यासोबत. बाई हा तर नेहमी हसतच राहतो. त्याला नुसतं हसरं चेहरा ह्याचा. असं काय बोलायचं नाही. मग आमची ट्रेन आली. मी ट्रेन पकडल्यानंतर मग बाई बसायला जागा नाही भेटली. हा बघा कसं बसलेला ह्याच्या हे बसलेत नाही लोक. आम्ही इथं नंतर आम्ही हे उठून गेल्यानंतर आम्ही इथं बसलो. आणि हे तर काय वरती चपला ठेवल्यात फॅनच्यावरती. ते सगळा घाणवास खाली यायचा त्या फॅनच्या ह्याचा बोटांचा त्यांचा. मग काय हे तर निघालो ना भाई आम्ही 8मध्ये. माझा मित्र म्हणतो अरे हे कशाला बसले. हे काय मोबाईल पाडायला बसलेत काय ना बाहेर. अरे मी बोललो नाही अरे त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून बसलेत ते. म्हणतो हा डब्बा कसा काय एकटाच. अरे म्हणलं तिकडे इंजिन आहे ते डब्बा नाही आहे. नंतर आम्हाला फोटो काढायचा होता. फोटो काढताना मग काय कॅमेरा चालू आपला व्हिडिओ चालू झाला. म्हणलं जाऊ दे चला आता सोड फोटो नाही काढायचा. व्हिडिओ काढता व्हिडिओ काढत बसलो. व्हिडिओ काढता नंतर लक्षात आलं लाईव्हला जाऊन. अरे हा व्हिडिओ चालू केला माझा मित्र म्हणतो अरे खेकडे वेगळे असेल अरे पण तो पुढचा पोरगा बघा तर तो ट्रेन असा असते तर तो पोल तिथे नक्की लागला असता. असं करू नका मित्रांनो. नंतर मग मित्रांनी खेकड दाखवली. मी खेकडवरती झूम केलं पण ते झूममध्ये काय एवढं दिसत नव्हतं क्लिअरमध्ये. ठीक आहे पुढचं वातावरण तर मस्त होतं एकदम मस्त. अशी ह्या वातावरणामध्ये तर फिरायला नक्कीच सगळ्यांना आवडेल. म्हणजे या अवस्था तर नक्कीच वाटेल. नंतर ह्या मोसममध्ये म्हणलं चहा तर झालाच पाहिजे. पण ट्रेनमध्ये चायवाला होता. चाय करत मग चाय घेतला आम्ही. चहा पिऊ मस्त पैकी भाई. मग ट्रेन तर भाई अशी नागमोडीवाणी निघाली बोलायचं नाही भाई. एकदम मजा आली. माझा मित्र म्हणतो अरे माझा फोटो काढणार. म्हटलं येडा एक काय तू फोटो काढणं म्हणजे कसा फोटो काढणार म्हणतो असं धर. नंतर आम्ही त्या पोरांच्या जागेवर बसलो. मी तिथं खाली बसलेलो. त्या पायरीवर पाय ठेवलेले. माझा एक पाय खाली होता. नंतर प्लॅटफॉर्मला माझा पाय लागला म्हणजे माझ्या नख निघालं. मित्रांनो सावध बसा. फायनली आम्ही दादरमध्ये पोचलो. दादरमध्ये पोचल्यानंतर आम्हाला ज्या कामासाठी जायचं होतं आम्ही त्या कामासाठी निघालेलो. नंतर आम्ही तिथून परत लोकल पकडली दादरवरून. मग लोकलमध्ये पण आम्हाला बसायला जागा नाही भेटली. मला आत्ता उभं राहूनच जायचं भाई. काय उभं राहूनच गेलो आम्ही. पाय दुखत होता तरी पण गेलो कारण ज्या कामासाठी जायचं होतं त्या कामासाठी तर पोचणं गरजेचंच होतं. पोचलो आम्ही फायनल तिथं पण त्या कामासाठी जायचं होतं ते काम पण आमचं झालं. नंतर म्हणलं भाई आता रिटर्न तर निघालो आम्ही. रिटर्न निघाल्यानंतर त्या भाईने तर विशेष हाड करून टाकलेला. त्या बघा माझा मित्र म्हणतो अरे बघ कोण आलाय. म्हणलं कुठं. तो म्हणतो अरे समोर बघ ना भाई कोण आहे. अरे माझा मित्र म्हणतो अरे तो ट्रेनला आलाय. अरे म्हणलं खरं काय. हा म्हणतो त्याने तिकीट नसेल म्हणतो घेतं त्याची ट्रेन आली. म्हणलं हा अरे भाई तुम्ही या ट्रेनमध्ये कधी चढलात का. अरे भाई आम्ही चढलो ना भाई. टीसीने पकडलं आम्हाला. टीसीने पकडल्यानंतर बोलतो दंड भरा. माझा आमच्यामधला एक मित्र हसतच राहिला भाई. का ओरडत होता तो. नंतर येताना आम्हाला जागा नाही भेटली. आमची अशी अवस्था झाली येताना पण. ह्यांच्यात म्हणलं परत मुंबईला येऊ की नको येऊ. परत काय मुंबईला येणार नाही.